नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती मराठी स्टडी चॅनल. बघा मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026साठी, जे की आता 15 तारीखला एक्झाम आहे तुमची. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न. बघा, आपले हे प्रश्न खूप जास्ती एक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट आहेत. याच्यामधले प्रश्न येऊ शकतात तुमच्या एक्झामला, खूप जास्ती एक्सपेक्टेड आहेत. तर तुम्ही व्हिडिओवरती फोकस करा, लाईटवरती नाही. बघा, आपण सुरुवात करू डायरेक्ट. बघा, पहिला प्रश्न आहे, रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच RPF पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा, रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून सोनाली मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार याचा. दुसरा बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचेच म्हणजे UPSCचे वर्तमान अध्यक्ष हे अजय कुमार आहेत, डॉक्टर अजय कुमार. ऑप्शन क्रमांक 3 जाणार बरोबर. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 3. तिसरा आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण आहेत? बघा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. महिलांचे रिलेटेड असले तर इम्पॉर्टंट असतात ते प्रश्न खूप जास्त. तर बघा, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू हा आहेत प्राध्यापक उमा कांजीलाल. इथं बघा कांजीलाल असायला पाहिजे होतं, कांजीलाल. ऑप्शन क्रमांक 3 जाणार, उमा कांजीलाल. त्याच्यानंतर चौथा आहे, भारत सरकारच्या RAW चे 25वे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, रॉचे प्रमुख हे आहेत पराग जैन. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा प्रश्न पाचवा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBIचे 26वे गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, RBIचे 26वे गव्हर्नर जनरल म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3. सहावा आहे, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? बघा, सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे आहेत जिष्णुदेव वर्मा. ऑप्शन क्रमांक 1. आणि हे महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा प्रश्न सातवा आहे, CP राधाकृष्णन हे कितवे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले? बघा, CP राधाकृष्णन हे आपल्या देशाचे 15वे उपराष्ट्रपती आहेत. तसेच ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या देखील 15वे राष्ट्रपती आहेत, हे 15वे राष्ट्रपती. आणि तसेच राधाकृष्णन हे 15वे उपराष्ट्रपती आहेत. आठवा आहे, उपराष्ट्रपती होण्यापूर्वी CP राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते? बघा, उपराष्ट्रपती होण्याच्या अगोदर CP राधाकृष्णन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? बघा, पहिल्या महिला निवडणूक आयुक्त हा नीला सत्यनारायण हा होत्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या. आणि सध्याचे कोण आहेत निवडणूक आयुक्त ते कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा सध्याचे कोण आहेत. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे प्रश्न. 10वा आहे, इस्रोचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा, इस्रोचे सध्याचे अध्यक्ष हे आहेत V नारायण. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा 11वा आहे, केंद्र सरकारने केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवले आहे? बघा, केंद्रीय सचिवालयाचे नाव हे कर्तव्य भवन असे ठेवण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2. आणि सेवातीर्थ हे आहे PMOचे नामकरण झालेले दुसरं नाव, PMO प्रधानमंत्री निवासचं सेवातीर्थ. कर्तव्य भवन म्हणजेच केंद्रीय सचिवालय आणि लोकभवन म्हणजे प्रत्येक राज्यातल्या विधानसभेचे नाव झालेलं आहे ते. बघा, महाराष्ट्रातील राजभवनांचे नाव बदलून काय करण्यात आले? बघा, राजभवनाचे नाव प्रत्येक राज्यातील राजभवनांचे नाव हे लोकभवन करण्यात आलेले आहे, लोकभवन. बघा, ऑप्शन क्रमांक 3. हे चेंज झालेले नावं लक्षात ठेवा. आणि आपल्या राज्यामध्ये काही शहरांचे नावंसुद्धा चेंज झालेले आहेत, जसं ईश्वरपूरचे वेल्हे तालुक्याचे नावसुद्धा चेंज झाले, ते सुद्धा लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर बघा, हे सर्व आपण टेलिग्रामवरती टाकणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, आपल्या यूट्यूबला. आपण पुन्हा 2-3 व्हिडिओ टाकणार आहोत तुमच्या एक्झामच्या अगोदर. 13वा बघा, भारतातील सर्वात वेगवान मेट्रो सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? बघा, मेरठ या ठिकाणी सर्वात वेगवान मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे, मेरठ. ऑप्शन क्रमांक 2. 14वा आहे, सुपोषित ग्रामपंचायत अभियानात देशात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? बघा, महाराष्ट्र राज्याचा सुशोभित ग्रामपंचायत अभियान याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. ऑप्शन क्रमांक इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे 3, म्हणजे आपलं 2 पकडून घ्या. आता महाराष्ट्र जाणार. आहे बघा, फेब्रुवारी 2026मध्ये बोत्सवानाहून
कुनो नॅशनल पार्कमध्ये किती नवीन चिते आणण्यात आले? बघा, कुनो नॅशनल पार्कमध्ये 9 चित्ते हे बोत्सवानाहून आणण्यात आलेले आहे. कुनो नॅशनल पार्क हे MP मधलं आहे, मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे ते. त्याच्यानंतर बघा 16वा आहे लढाऊ हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ठरल्या? बघा, द्रौपदी मुर्मू हा पहिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत आपल्या, ज्यांनी लढाऊ हेलिकॉप्टरमधून, त्याचं नाव आहे LCH प्रचंड, याच्यामधून प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत, महिला राष्ट्रपती. 17वा आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता हे आहेत मिलिंद साठे. ऑप्शन क्रमांक 3 इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा वाला. आणि सदानंद आते हे आपल्या राज्याचे पोलीस प्रमुख आहेत, DGP. त्याच्यानंतर बघा 18वा आहे भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, आपल्या भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त हे आहेत राजकुमार गोयल. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. 19वा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, MPSCचे नवीन अध्यक्ष आहेत विवेक भीमनवार. ऑप्शन क्रमांक 3 जाणार बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 विवेक भीमनवार. त्याच्यानंतर बघा नासा 15वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, इंटरनॅशनल घडामोडीतला सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा वाला. तर बघा जेरेड आयझॅकमॅन हे आहेत नासाचे 15वे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 21वा आहे सीमा सुरक्षा दलाचे विद्यमान महासंचालक कोण आहेत? बघा, SSB सीमा सुरक्षा बल याचे विद्यमान महासंचालक हे आहेत संजय सिंघल. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न 22वा आहे जानेवारी 2026मध्ये भारत तिब्बत सीमा पोलीस म्हणजेच ITBP दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, ITBPचे सध्याचे महासंचालक हे आहेत शत्रुजित सिंह कपूर यांची नियुक्ती झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. त्याच्यानंतर बघा 23वा आहे राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचे 7वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. बघा, नवीन 7वे महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बघा, राकेश लक्षात ठेवा, राकेश अग्रवाल आणि राजेश अग्रवाल हे आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव झालेले आहेत. राजेश हे आहेत मुख्य सचिव आणि राकेश हे आहेत NIAचे प्रमुख. 24वा आहे सायना नेहवालला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बघा, सायना नेहवाल यांना फुलराणी या टोपण नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2. त्याच्यानंतर बघा 25वा प्रश्न आहे शेवटचा पुणे ग्रँड टूर 2026साठी सदिच्छा दूत म्हणजेच गुडविल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? बघा, पुणे ग्रँड टूर झालेली होती 2026मध्ये, तर त्याच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून MS धोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 जाणार. बघा मित्रांनो, आपले 25 प्रश्न आपण खूप फास्ट रिव्हिजनमध्ये घेतलेले आहेत आणि हे प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही याचं रिव्हिजन करा चांगल्या प्रकारे आणि याची PDF तुम्हाला उत्तरं मार्क असणार तिथं, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंटमध्ये पिन करणार, जॉईन करून घ्या. आणि तिथं हँड रिटन नोट्स आहेत चालू घडामोडीचे खूप इम्पॉर्टंट, आजच अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा रीड करा. बघा, नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या पोलीस भरतीला GKचे प्रश्न 20 पैकी 15 तरी आपण घेत आहोत, त्या सिरीजमधून जशाच तसे येणार आहेत 15. मग तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचे असणार 5 ते 10 प्रश्न, तर बघून घ्याल तुम्ही ते सेपरेट जिल्हा वाईज. बघा, नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी आणि लाईक करा. आणि काही डाऊट असलं तर कमेंट करा आणि मी तुम्हाला काही प्रश्न दिले व्हिडिओमध्ये त्याचेसुद्धा आन्सर कमेंट करा तुम्ही. नेक्स्ट व्हिडिओ लवकर येणार. धन्यवाद.